जगाचा पोशिंदा तो बळीराजा निसर्गाच्या लहरीपणामुळे वारंवार अडचणीमध्ये सापडतोय। अतिशय चांगला हा डाळिंबाचा बाग आहे, परंतु गेल्या 15-20 दिवसापासून पडलेल्या पावसामुळे याच्यावर असंख्य रोगांचा प्रादुर्भाव झालेला पाहायला मिळतो। तरी देखील शेतकऱ्यांनी खूप चांगल्या प्रकारचा बाग ठेवलेला आहे। चांगली डाळिंब या ठिकाणी लदडलेली आहेत। आता वरून आपण पाहतोय तर आकाशामध्ये आभाळ आहे, तुडतुडे आहेत, त्याचबरोबर माव्याचा प्रादुर्भाव आहे। शेतकऱ्याला खूप खर्च करावा लागतोय। आपण पाहतोय अतिशय चांगली फळं याला आलेली आहेत, परंतु पांढरे माशी, तुडतुडे, माव्याचा प्रादुर्भाव आहे। जगाचा पोशिंदा तो बळीराजा, परंतु निसर्गाचा लहरीपणा त्याच्या मुळावर उडतोय। शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयत्न करत असताना चांगल्या प्रकारचं पीक येईल यासाठी महागडी औषधं, महागडी खतं एवढा खर्च करून जर निसर्गाची अवकृपा होऊन शेतकरी जर तोट्यात जात असेल तर काय म्हणायचं त्याला। सरकारने वास्तविक शेतीसाठी वेगळी उपाययोजना करणं गरजेचं आहे। शेतकऱ्याला हातभार लावण्यासाठी अधिवेशनामध्ये किंवा अर्थसंकल्पामध्ये स्वतंत्र तरतूद करायला हवी की जेणेकरून शेतकरी जर कुठल्या संकटात सापडला तर त्यातले पैसे वापरता येतील। बजेटमध्ये तरतूद होणं अपेक्षित आहे। या जुन्नर तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज करायचा प्रयत्न करतो। तालुक्यामध्ये आळीपाटा या ठिकाणी डाळिंबाचा लिलाव होत असतो। डाळिंबाचा लिलाव आता येत्या 4-8 दिवसामध्ये सुरू होईल। चांगल्या प्रकारची बाग आहे, फळं खूप लदडलेले आहेत, परंतु निसर्गाचा लहरीपणा शेतकऱ्याच्या मुळावर उठणार आहे। त्याला पांढरी माशी आहे, तुडतुडे आहे, एवढं असतानाही शेतकऱ्यांनी चांगल्या प्रकारे काळजी घेतलेली आहे। सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, पिंपरी पेंढार। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।